मित्रांनो, आता आम्ही लंच झालेला आहे 3 वाजता फायनली. आणि हा बघा आता निवतीचा बीच आहे. आता मगाशी काल आम्ही गेलेलो होता खवणे बीच, आणि हा आहे निवती बीच. हे बाजूबाजूलाच आहेत, जास्त लांब नाही आहेत, फक्त की फिरून यायला लागतं. हा बघा, हा सगळा बीच आहे बघाल, ह्याला माझा निवती बीच. तर यामध्ये मागे बघायला सगळी घरं आहेत, होमस्टे वगैरे आहे इकडे. मागच्या साईडला बंदर पण आहे, जे फिश मार्केटिंग होतं तिकडे. तर इकडे होमस्टे आहेत बघा बीचच्या जवळ. हे मस्त असा शांत पाणी जरा क्लिअर आहे, जबरदस्त बीच आहे, स्वच्छ पाणी आहे, कुठे घाण नाही, स्वच्छता आहे. हे मागे सगळे राहायचे, आम्ही मागे रूम घेतलाय मागे. आता आम्ही जात आहोत म्हातारीची चूल बघायला, रॉक हाऊस, लाईट हाऊस, रॉक्स, गोल्डन रॉक, डॉल्फिन. तर आमचा प्लॅन होता उद्या सकाळी यायचा, पण आता आमच्याकडे आज ते बोलले 4:30 वाजता जाऊया आपण. तर आता आम्ही निघू. तर हे निवती बीच, बघा सुंदर असा बीच आहे निवतीचा. पण पुण्याचा पण बीच चांगला होता, तिथे पण स्वच्छता होती. आणि हा पण छोटासा असा बीच आहे, पण चांगला बीच आहे, सुंदर बीच आहे. वा वा, सुंदर. आणि मागे सगळे तुम्ही बघाल, सगळे हे लोक तुम्हाला खानावळ आहे, राहण्याची व्यवस्था वगैरे आहे इकडे मागच्या साईडला. आणि या पुढे बघाल तिकडे असा समुद्रकिनारा आहे, चौपाटी आहे, आणि त्या सी बघा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गणगौरी बीच रिसॉर्ट. हा आहे निवती. हे निवती आणि खवणे जवळजवळ बाजूबाजूला आहेत, एक 10 किलोमीटर अंतर आहे. तर फर्स्ट डेला आम्ही गेलो होतो खवणेला, तर आता हे आम्ही आलो आहेत. सेकंड डेला आम्ही आलो आहोत निवती बीचला. तर इथे आहे होमस्टे, त्यांचं नाव आहे नाना उर्फ मनोज सावंत यांचा हा गणगौरी बीच रिसॉर्ट आहे. इथे खाण्याची अशी उत्तम सोय होते इकडे. आणि ह्यांचीच बोट आहे जी आपल्याला जे लाईट हाऊस वगैरे आहे, गोल्डन रॉक, परत इकडे जे 10 किलोमीटर समुद्रामध्ये जे स्पॉट्स आहेत ते आपल्याला घेऊन चालले आहेत. तर आता आम्ही त्यांच्यासोबत चाललेलो आहोत ते स्पॉट्स बघायला. आणि वाजले आता 4. आणि जस्ट ते बोलले आहेत की आता आपण जाऊया. शेअरिंगमध्ये तुम्ही जाल तर थोडे कमी पडतात, तर आम्ही शेअरिंगमध्ये चाललो आहोत. आणि आता आमचं जस्ट मगाशी लंच झालं, व्हेज आणि नॉनव्हेज थाळी झालेलं आहे. आता आम्ही जात आहोत शेअरिंगमध्ये लाईट हाऊस बघायला. आधी बघा यांच्या आतमध्ये ते सगळे ते पॉईंट दाखवले, कुठल्या हे स्पॉट आपले कव्हर करतात ना. आता हे बघा, हे सगळे पॉईंट्स आहेत. डॉल्फिन पॉईंट आहे, गोल्डन रॉक आहे, न्यू लाईट हाऊस, परत काय ओल्ड लाईट हाऊस आहे इकडे. ही तर फेमस आहे, म्हातारीची चूल म्हणून सगळे दाखवतात इंस्टाग्रामवरती. म्हातारीची गुफा, 2 खडका म्हणून आपण जाते ना, 2 दगडा म्हणून अशी जाते आपली बोट, तिथे जाणार. सिंगल बेट आहे, असे काय बेट आहे, हे असे यांची सर्विस आहे गणगौरी म्हणून. आणि हे सगळे इथे बीचेस आहे, जवळजवळचे बीचेस आहे सगळे. सगळे बीच तारकर्ली बीच आम्ही उद्या जाणार. तारकर्ली जवळपास आम्ही उद्या जाणार, म्हणजे उद्या दुपारी. तर हे आमच्या ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमचा निवती बीच, आता आम्ही आलो हा बीच निवती. परत हा चिवला बीच पण आम्ही 2 वर्षापूर्वी केलेला आहे. खवणे बीच, हा तोंडवळी बीच, कोंडुळा बीच, असे वेगवेगळे बीच आहे इकडे जवळपासच्या एरियामध्ये बीच आहेत. मस्त मस्त इथे एकदम क्लीन स्वच्छ बीच आहे तिकडचे बघायचं. तर आता आमची सारा पण आलेली आहे. आम्ही लाईट हाऊस बघायला झालेलो आहे. वाजले 4:30. तर आपण जाऊ आता लाईट हाऊस बघायला.
तर हे बघा हे कोकणामध्ये बघाल ना, हे चिराच्या विटा आहेत ना, तर हे सगळे बंगले घरं बिरं बांधतात. आता इथे का बांधकाम चालू आहे, चिराच्या विटांची बिल्ड बांधतात त्यांचे घरं बंगला. हे ज्या फेमस आहे चिराची वीट, हे कोकणामध्ये बघाल तुम्ही, हे सगळे असे विटा बघा चिराच्या विटा आहेत. आता मस्तपैकी आता बंगला उभा करतील, मस्त नारळाची झाडं आहे बाजूला, मागे समुद्र, इकडे पलीकडे समुद्र आणि याच्या समुद्र किनारी घर यांचं. वा, ही सगळी वाडी आहे. ही मस्त अशी नारळाची झाडं आहेत इकडे. हे बाई मंदिर इकडे, इथे असेल कुठेतरी, हे इथे असेल दुकान. ते विटा पडल्या चिराच्या. विचार कोणाला तरी, इथं दुकान आहे ना ते बोलले. ती झाडं बघायची नारळाची. हे आहे नेवतीमधलं गाव आहे, ग्रामपंचायत. तिथे बस पण येते आतमध्ये कुडाळवरनं. रात्री बस होती, 2 तासांनी एक बस असेल. हे आहे कौलारू घर आहे कोकणामध्ये. याचा मागडे बाजूला बीच आहे इकडे, असे घरांमध्ये समोरच बीच आहे. हे अशी वाडी आहे, असा रस्ता आहे छोटासा गल्ली. राईटला घरं, लेफ्टला घरं, समुद्र किनारची घरं पण काय काय लोकांची. रिक्षा येतात इकडे शेअरिंगमध्ये. गेलं का घर? मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा. रेडी? हे काल काढलेलं. तर मित्रांनो, आता हे जे आम्ही रिसॉर्टमध्ये थांबलेलो हे नानांचं आहे. तर हे नाना सावंत यांचं रिसॉर्ट म्हणून सावंत. तर यांचं हे गणगौरी बीच रिसॉर्ट आहे. इथं तुम्हाला चांगलं जेवण पण मिळेल तुम्हाला. आणि यांची बोट जाते तिथे, आपलं जे पॉईंट आहेत ना, बोटी आहे, शिटर बोट पण आहे. 3 बोटी आहेत. म्हणजे ह्या तुम्हाला बाजूलाच बंदर आहे, इकडनं ज्या बोटी निघतात आणि ह्या बोटी घेऊन जातात आपल्या तिकडे ज्या ना निवृत्तीचे पॉईंट आहेत, म्हातारी चूल आणि लाईट हाऊस, डॉल्फिन राईड सगळं येतात आपलं. आपलं यांचं राहायचं पण इकडे तुम्हाला सोय येतील ते. आणि यांच्याकडे रिक्षा आपलं ते सांगतात जर गाडी नसेल तर. हे आहेत नाना आपले. तर यांचं रिसॉर्ट यांची सर्व्हिस चांगली आहे, जेवण पण चांगलं आहे इकडचं. म्हणजे आता खूप झालेलं आहे. आणि जसं सीझन वाईज रेट असतात त्यांचे. तुम्ही जसं याल ऑफ सीझन ऑफ आणि ऑन सीझनमध्ये वेळ, आता सीझन चालू आहे तर रेट जरा जास्त असतो सीझनमध्ये. ऑफ सीझनमध्ये रेट कमी असतो, खूप कमी. त्याच्यामुळे हे नानंद आहे. कधी याल तुम्ही यंदा रिसॉर्टला भेट द्या. गणगौरी रिसॉर्ट आहे आणि बाजूला बीच आहे. त्याच्या मागे बघाल तर इथे बाजूला रिसॉर्ट आहे. इथे बीच पण जवळ आहे, बंदर पण जवळ आहे. एकदम मस्त छान असं सर्विस दिली नानाने आम्हाला. थँक्यू नाना. एक महिन्यानंतर तो पाठवतो. धन्यवाद. हा मुलगा आहे, सगळं आहे रिसॉर्ट यांचं. तुम्ही याल केलं यांच्याकडे चांगलं रिसॉर्ट. आणि पॉईंट पॉईंटला केक पण म्हणतात नाना. वाढदिवस असला तर केक पण मिळू शकतो. पार्टीला केक मिळतो. पार्टी बिटी करताय तुम्ही इकडे तर तुम्हाला बड्डे बिट असेल तर. आणि सगळे पॉईंट आम्ही काल दाखवलेच आपण. नानांचे फिशचे बोट आहेत आणि काय आपले सगळ्या बोटी आहेत सगळे. चांगला असा आहे नेवचीचा स्पॉट, चांगला सगळ्यांनी या इकडे बघण्यासारखा स्पॉट आहे. मच्छीचा पण धंदा आहे नानांचा. नाना ऑलराऊंडर आहेत नाना.